नमस्कार मित्रांनो. आरटीचं जे काय प्रकरण पेंडिंग होतं, जे का कोर्टाचा निकाल येणं बाकी होतं, तो निकाल कोर्टानं निकाल दिलेला आहे. आता तो निकाल नेमका कसा दिलाय, तो राज्य शासनाच्या विरोधात निकाल दिलेला आहे. आता याबद्दल नेमकं कोर्टाचं म्हणणं काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या ठिकाणी जे काय सरकारी शाळांना दर्जा सुधारा, मग पोरं दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत, हायकोर्टाने उपटले राज्य सरकारचे कान. आता या पद्धतीमध्ये हायकोर्टाने शासनाला दणका दिल्याची न्यूज आली आहे. आता यामध्ये नेमकं काय आणि कसं झालं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. आता कोर्टानं निकाल दिलाय, नेमका कशा पद्धतीत निकाल दिलाय हेही पाहणं महत्वाचं आहे. आता खासगी आणि विनाअनुदानित शाळांना आरटीई मधून वगळण्यात राज्य सरकारचा आदेश, जो का शासनानं जो आदेश निर्गमित केला होता, त्याला उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आता स्थगिती दिली. आता या स्थगितीमध्ये शासन नेमकं कशा पद्धतीने कार्य करणार किंवा शासन या दिलेल्या स्थगितीवर काय निर्णय घेणार, की स्थगिती दिल्यामुळं जे काय प्रकरण पेंडिंग आहे, जे काय निकाल लागणं बाकी आहे, तो निकाल लावतं का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागा देणारा शिक्षक हक्क कायदा अर्थात आरटी मुंबई महानगरपालिकेच्या पालिका शिक्षण विभागांतर्गत आरटी मान्यतेविना सुरू असलेल्या 218 खासगी विनाअनुदानित शाळांपैकी एकूण 192 शाळांना आरटीए मान्यता देण्यात आली होती. आता जी काय आरटीएची मान्यता देण्यात आली होती त्या मान्यतेला जे काय विनाअनुदानित शाळा होत्या, खाजगी किंवा विनाअनुदानित शाळा, त्या वगळण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचं जे काय शासनानं GR प्रसिद्ध केला होता, तो GR घटनाबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय. मग आता या निकालावर, आता ही याचिकावर कोर्टानं निकाल दिलाय, पण शासन यावर कशा पद्धतीचा निर्णय घेत, ही जी एबीपी माझा न्यूज आहे त्या न्यूजची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण चेक करू शकता आणि संपूर्ण माहिती पाहू शकता, डिटेल मध्ये घेऊ शकता. जो काय निकाल प्रसिद्ध करायचा होता, तो निकाल प्रसिद्ध लवकरात लवकर करण्यात येतो का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. आणखी तरी सध्यापर्यंत तरी आरटीईच्या संकेतस्थळावर अशा कोणत्याही पद्धतीची माहिती दिसत नाहीये. आपण या ठिकाणी जर आपण चेक केलं तर जसं आपल्याला पहिल्यांदा दाखवत होतं त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी आरटीईचं आणखी पोर्टल दाखवतोय. या ठिकाणी आणखी तसंच दाखवतोय की मुंबई उच्च न्यायालयाची याचिका आहे, त्याचा आदेश येईपर्यंत याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं या ठिकाणी आजही तसंच दाखवतोय. त्यामुळं नेमकं आता जे काय हायकोर्टानं स्थगिती दिली, या स्थगितीला शासन कितपत मान्य करतं किंवा मान्य आहे, ह्या दिलेल्या स्थगितीला मान्य करून शासन लवकरात लवकर निकाल जाहीर करतं हेही पाहणं महत्वाचं आहे. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे असे प्रत्येक गव्हर्नमेंटचे किंवा शासकीय निमशासकीय जे काय अपडेट असतील ते आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती.